लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात। लाडक्या बहिणींनो, सध्या तुमच्या मनात एकच प्रश्न आहे। 1. लाडकी बहीण योजना पुढे चालू राहील का? 2. पैसे बंद तर होणार नाहीत ना? 3. सरकारकडे पुरेसा निधी आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बजेटमधील सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 12 महिन्यांच्या निधीची तरतूद म्हणजे काय? सर्वप्रथम एक गोष्ट नीट समजून घ्या। 1. कोणतीही सरकारी योजना असो, तिला दर महिन्याला वेगळी मंजुरी घेतली जात नाही। 2. संपूर्ण 12 महिन्यांचा निधी एकदाच मंजूर केला जातो। त्यानंतर तो निधी महिन्यागणिक टप्प्याटप्प्याने दिला जातो। म्हणजेच एकदा बजेटमध्ये तरतूद झाली की पुढील 12 महिने कुठलीही चिंता नसते। याआधी काय झालं होतं? यापूर्वी जेव्हा अजित पवार महाराष्ट्राचे अर्थमंत्री होते, तेव्हा त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी 12 महिन्यांचा निधी आधीच मंजूर करून ठेवला होता। म्हणूनच गेल्या वर्षभरात हप्ते नियमितपणे मिळत राहिले। पुढे काय होणार आहे? आता पुन्हा एकदा पुढील 12 महिन्यांचा निधी नवीन बजेटमध्ये मंजूर होणार आहे। हे बजेट मांडणार आहेत देवेंद्र फडणवीस, जे सध्या मुख्यमंत्री असून अर्थमंत्री म्हणूनही बजेट सादर करणार आहेत। महत्त्वाची तारीख 6 मार्च। लाडक्या बहिणींनो, ही तारीख लक्षात ठेवा। 6 मार्च शुक्रवार, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प। याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी पुढील 12 महिन्यांचा निधी मंजूर होणार आहे। केंद्र बजेट आणि राज्य बजेटमधील फरक? काही बहिणी विचारतात, केंद्र सरकारच्या बजेटमध्ये काहीच नव्हतं? लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची योजना आहे। म्हणूनच यासाठी तरतूद महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्येच असते। निधी किती मिळतो यावर काय ठरणार? 6 मार्च रोजी निधी किती मंजूर होतो यावरून पुढे किती लाभार्थी राहणार, किती महिलांना हप्ता मिळेल, लाभार्थ्यांची संख्या वाढते की कमी होते, हे सगळं स्पष्ट होईल। म्हणजेच निधी बरोबर लाभार्थ्यांची संख्या याचं गणित इथे ठरते। आत्ताचा हप्ता जास्त महिलांना का मिळतोय? सध्या दिसतंय की जानेवारी हप्ता, फेब्रुवारी हप्ता हे दोन्ही हप्ते मोठ्या संख्येने महिलांना मिळत आहेत। मागील 2 महिन्यांच्या तुलनेत यावेळी वितरण जास्त आहे। याचा अर्थ सरकारकडे निधीची कमतरता नाही। वितरण संपलं का? अफवा बंद करा। काही ठिकाणी अफवा पसरवल्या जात आहेत। वितरण बंद झालं, पैसे येणार नाहीत। हे पूर्णपणे चुकीचं आहे। वितरणाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे, पण योजना बंद झालेली नाही। 6 मार्चनंतर काय होणार? एकदा बजेटमध्ये तरतूद झाली की 1. पुढील 12 महिने हप्ते सुरू, 2. निधी टप्प्याटप्प्याने मिळत राहील, 3. पात्र महिलांना लाभ चालू राहील। म्हणजेच लाडक्या बहिणींनी घाबरण्याचं काहीही कारण नाही। लाडक्या बहिणींनो, 6 मार्च रोजी बजेट मांडल्यानंतर 1. नेमका किती निधी मंजूर झाला, 2. पुढे किती महिलांना लाभ मिळणार, 3. लाभार्थ्यांची संख्या काय राहणार, यावर मी सविस्तर नवीन व्हिडिओ नक्की आणेन। तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणताही प्रश्न असेल तर खाली कॉमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा। धन्यवाद।